झालं का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी या सरकारने आणली, खरं तर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. याच्यात ज्या जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे 70% शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. याच्यामध्ये पहिली अट 2019 ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला त्यांना मर्यादित 50,000ची मदत सरकारकडनं केली जाणार. जी आमची मागणी आहे की 2 लाखापर्यंतची मदत त्यांना दिली गेली पाहिजे. आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण जर बघितलं तर 25, 26, 26, 27 या 2 वर्षाची जी अट टाकली आहे त्याच्यामुळे 1 वर्ष या शेतकऱ्यांना वाढ बघावी लागणार आहे त्यांना 50,000 रुपयाची मदत मिळण्यासाठी. आम्ही यासाठी 2 आंदोलनं केली. त्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल तर गिरीश महाजन साहेबांनी मध्यस्थी करून सरकारबरोबर तुमची चर्चा करू असं सांगितलं. पहिलं आंदोलन झाल्यानंतर ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमची थट्टा तिथं केली. आणि मग दुसरं आंदोलन जे छत्रपती संभाजीनगरला केलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी नेते होते. अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, जानकर साहेब होते, इतरही सर्व मान्यवर होते. अनेक आमदार, आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला. काँग्रेसने पाठिंबा तिथं दिला. सलील भाऊ देशमुख आज माझ्याबरोबर आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. आणि जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्या चर्चेमध्ये आमचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांचे आकडे हे वेगळे होते. आणि त्यांच्या अनुसार त्यांचं मत होतं की अन्याय होणार नाही. पण त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आम्ही आकड्यासहित सिद्ध केलं की 70% शेतकऱ्यांवर म्हणजे कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, महाजन साहेबांसमोर सांगितलं, प्रवीण परदेशी जे मित्राचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेला आणत असताना जी समिती करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत. प्रवीण परदेशींना तुम्ही भेटा, चर्चा करा, त्यात मार्ग काढा. आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं. दुसऱ्याच दिवशी प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर प्रवीण परदेशी साहेबांनी एक बैठक लावली होती. ती बैठक कधी लावली होती तर आज सकाळी 10 वाजता बैठक लावली होती. आणि तसं पत्र, ऑफिशियल पत्र प्रवीण परदेशी साहेबांनी हे सगळ्यांना दिलं गेलं होतं. आजच्या बैठकीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता मी असेल, बंटी पाटील साहेब असतील, अजितजी नवले साहेब असतील शेतकरी नेते, जानकर साहेब जे सुद्धा शेतकरी नेते आहेत ते तिथे आले होते, संदीप भैया क्षीरसागर असतील, उगले भाऊ असतील, त्याच्याबरोबर खैरे भाऊ असतील, असे अनेक तिथे आमदार हे आले होते, पदाधिकारी आले होते. कुठेतरी चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण ऐन मीटिंग चालू होण्यापूर्वी प्रवीण परदेशी साहेबांनी फोनवर सांगितलं की त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला त्यांच्या कार्यालयातून कळाली की मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं की ही कमिटी आता बरखास्त झालेली आहे, त्यांचं काम झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीची बैठक घेऊन काय चालणार नाही. मग आमचं मत असं आहे की मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं प्रवीण परदेशींना भेटा, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्वाचा आहे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडनं जे काही आकडे तुम्ही मांडलेले हे मुख्यमंत्री साहेबांना दिले जातील त्याच्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय देऊ, ज्याच्यातून 36 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तो होणार नाही. अशी भूमिका घेत असताना आज आमची बैठक ठरली असताना सुद्धा जर सरकार ही बैठक होऊन देत नसेल त्यामुळे कुठे ना कुठेतरी सिद्ध होते
की या शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करणार आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही कुठेतरी या सरकारचा निषेध करतो आणि हे जे फसवं सरकार आहे, ही दुर्दैवाने फसवी कर्जमाफी जी शेतकऱ्याची या सरकारने काढलेली आहे, खरं तर या शेतकऱ्यांवर जो अन्याय होणार आहे तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये आमचे पक्ष असतील, मित्रपक्ष असतील, त्याच्याचबरोबर जे शेतकरी नेते आहेत, असं सगळे मिळून आम्ही एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये करणार आहे. पण मला शेतकऱ्यांना सांगायचंय की कुठंतरी तुमची फसवणूक या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर या मोठ्या महामानवाचा सुद्धा कुठेतरी तिथं नावाचा अपमान हे सरकार करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि या सरकारचा निषेध करतो. आणि आज ही जी महत्वाची बैठक आहे ती झाली नाही, त्याचा अर्थ हे सरकार या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सकारात्मक नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. दादा, सरोज अहिरे यांनी देखील आज शेतकरींसंदर्भात एक प्रश्न उचलला होता. त्या स्वतः सत्तेत आहेत, मात्र आंदोलन केलं त्यांनी पायऱ्यांवर बसून. त्यांचं असं म्हणणं आहे की मोबदले जे आहेत ते शेतकऱ्यांना दिले जात नाहीयेत जमिनीचे आणि त्यासाठी ते आंदोलनाला बसले होते. नाशिकचा विषय घेऊन ते बसले. हे बघा, तो तर विषय महत्वाचा आहे, पण अतिवृष्टी गेल्या वर्षी जी झाली होती त्यासाठी राज्य सरकारने 35,000 कोटीची घोषणा केली होती. लोकांच्या खात्यामध्ये किती आतापर्यंत पैसे आले? 12,500 कोटी रुपये. बाकीचे पैसे गेले कुठे हा आमचा प्रश्न आहे. कर्जमाफी योजना सुद्धा 35-36 कोटीची घोषित झालेली आहे. पण हे जे काय अटी बघितल्या तर 12,000 कोटी 13,000 कोटीपेक्षा हा आकडा पुढे जाणार नाही. त्याच्याचबरोबर पीक विमा योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 4 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान 2025ला झालेलं आहे आणि आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण काही भागात पाऊस असला तरी 70% महाराष्ट्रामध्ये आज पाऊस नाहीये. त्यामुळे हे ट्रिगर नसल्यामुळे पीक विमा कंपनीकडनं या शेतकऱ्याला मदत ही दिली जाणार नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय कर्जमाफी योग्य पद्धतीने लागू करणं आणि त्याच्याच बरोबर पीक विमा योजनेचे 4च्या 4 ट्रिगर आणण्यात यावं यासाठी आम्ही जे आंदोलन केलेलं आहे कुठेतरी सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असं आपल्याला म्हणावं लागेल. आज शेतकऱ्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे सुद्धा हे सरकार तिथं दुर्लक्ष करतंय हे कुठेतरी आता सिद्ध होत आलेलं आहे. लाडक्या एखाद्या अधिकाऱ्याला जवळ कसं ठेवायचं हे कुठेतरी या सरकारकडनंच तिथं आपल्या सगळ्यांना कळतं. प्रवीण परदेशी तसे हुशार अधिकारी नक्कीच आहेत, आम्ही वेगळं काय बोलणार नाही. पण कुठं ना कुठंतरी ते या सरकारच्या बाजूने या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या बाजूने खास करून मुख्यमंत्री साहेबांच्या बाजूने झुकलेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे जे काही अहवाल आहे हा जर आपण खोलात जाऊन वाचला ते एका बाजूला शेतकऱ्याची खरंच आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असं सांगण्यात येतं आणि दुसऱ्या बाजूला सरकारला रेकमेंड करत असताना बऱ्याच त्रुटी याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय चर्चेत येतो तेव्हा या अधिकाऱ्यांकडनं एक नोट सर्क्युलेट करण्यात येते आणि त्या नोटमध्ये असं बोललं जातं की जर आपण सांगितलेल्या अटी 2019च्या आणि रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्याच्या जर त्याच्यात अटी टाकल्या तर आपल्याला जो काय भुर्दंड बसणार आहे सरकारला तो कमी बसेल. म्हणजे त्याचा अर्थ या अटी मुद्दामून टाकण्यात आले जेणेकरून या सरकारला शेतकऱ्याला कमी मदत देता यावी हे सिद्ध झालंय या कॅबिनेटच्या नोटवरनं. त्यामुळे हे सरकार मुद्दामून या शेतकऱ्याला कमी पैसे मिळावेत यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे असे जे अधिकारी आहेत ते लोकांची बाजू न घेता जर तिथं फक्त नेत्यांची बाजू घेत असतील आणि एखादी महत्वाची बैठक जी शेतकऱ्यांच्या हितासाठी ते जर कॅन्सल करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे. मला माहित नाही त्यांनी तो निर्णय घेतला का त्यांना कोणीतरी फोन केलं. एक तर ते ऍक्टिव्ह अधिकारी नाहीये, त्यांना जी काय जबाबदारी दिली एक तर या बैठकीची या कमिटीची जबाबदारी कर्जमाफीची दिली होती. मित्राचे जे अध्यक्ष आहेत
आणि फायनान्शियल ऍडवायझर हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. मला जे कळतंय त्यांनी जे कारण दिले की कुठेतरी लँडस्लाईड झाली म्हणून तिथं ते गेलेत. आता खरं तर जो अधिकारी आज सेवेत नाही तो अधिकारी तिथं जाऊन काय करणार? जे सेवेत त्यांनी तिथं काम करावं ही बैठक करून जर ते त्या ठिकाणी गेले असते, जर ऍक्टिव्ह अधिकारी आहेत ते तिथं अडचण सोडवतील. फक्त बघून उद्या या गोष्टी होऊ नये याच्यासाठी जे काही त्यांचा व्हिजिट होतं ते कदाचित त्यांनी 2 तासानंतर केली असती, नाही तर उद्या केली असती तरी आम्हाला चाललं असतं असं आम्हाला वाटतं. कारण का तिथं ऑलरेडी कलेक्टर आहेत, तिथं एसपी आहेत आणि इतरही विविध जे सीईओ असतील त्याचे IAS अधिकारी आहेत, सगळे तिथं अधिकारी असताना यांना आत्ताच जाणं हे महत्वाचं होतं का? अडचण असेल तर महत्वाचं आहे, पण ऍक्टिव्ह अधिकारी असताना जे रिटायर्ड अधिकारी आहेत ज्यांना वेगळी जबाबदारी त्यांना तिथं जाणं आणि या मिटिंगला दुर्लक्ष करणं म्हणजे कुठे ना कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर केलेला हा अन्याय आहे असं आमचं मत आहे. विरोधातल्या आमदारांना डावलण्याचा हा प्रकार आहे. आम्ही सर्वजण तिथं होतो. बंटी पाटील साहेब होते, त्याच्याच बरोबर आपण बघितलं असेल जानकर साहेब होते, अजित नवले भाऊ होते, सलील भाऊ देशमुख तिथं होते, उगले भाऊ होते, आमचे मोहोळचे आमदार तिथे होते, त्याच्याच बरोबर इतरही काही अधिकारी तावरे साहेब होते, मित्तल साहेब होते, हे सगळे तिथं होते आणि सुनील भाऊ भुसारा होते. आणि मग आमची तिथं चर्चा होत असताना मग मध्येच हा फोन आला आणि मीटिंग कॅन्सल झाली. मग आम्ही इथं येणं, आम्ही बैठकीला जाणं याच्यामध्ये शेतकऱ्याचं हित होतं. जयंत पाटील साहेब येत होते, पोहोचत होते, आव्हाड साहेब पोहोचणार होते, त्यात त्यांना सांगावं लागलं की मीटिंग ही दुर्दैवाने तिथं कॅन्सल झाली. मग एवढे मोठे नेते आणि आमदार तिथं येण्याचं कारण का? कारण का ही जी योजना जी सरकारने कर्जमाफीची योजना आणलेली ती अन्यायकारक आहे बहुतांश शेतकऱ्यांवर. ती होऊ नये, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, त्या अटी काढण्यात यावा यासाठी आम्ही तिथे गेलो आणि आमची थट्टा करण्यात आली. अचानक 5 मिनिटं आधी ही मीटिंग कॅन्सल करण्यात आली. हे खरंच कुठे ना कुठेतरी दुर्दैव आहे. कुठे ना कुठेतरी राज्य सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचं प्रेशर या अधिकाऱ्यांवर असल्यामुळे या अधिकाऱ्यांनी ही बैठक कॅन्सल केली. ही बैठक जर झाली, मिनिट जर झाले तर मग सरकारला त्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्या स्वीकारू नये आणि अधिवेशनात अडचण येऊ नये म्हणून मुद्दामून काही नेत्यांनी त्यांना सांगितलं असावं की ती बैठक कॅन्सल करावी. हे अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे. आता पुढची तारीख वगैरे काही दिली आहे का? किंवा आणि आता पुढचं पाऊल काय आहे? अरे काय करता, काय लोणचं घालायचं का या सरकारची चर्चा करून करून? 2दा चर्चा झाली, काही फायदा नाही आला. एकदा पवित्र भूमी पंढरपूरमध्ये चर्चा झाली, शब्द दिला, पाळला गेला नाही. म्हणजे देवस्थानाच्या इथं दिलेला शब्द तुम्ही पाळत नसताल म्हणजे काय विचाराचे तुम्ही आहात हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग, मजूर वर्ग हा विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी तिथं जात असतो आणि त्याच भूमीमध्ये तुम्ही आम्हाला फसवता. आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा घेत असताना दुसऱ्यांदा मोठं आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं, तेव्हा तुम्ही बोलला बैठक करतो. बैठक झाली, बैठकीत सांगण्यात आलं की प्रवीण परदेशींच्या समोर जाऊन तुम्ही हे मुद्दे मांडा आणि प्रवीण परदेशी साहेबांच्या पुढे बैठक लागल्यानंतर आम्हाला सांगण्यात येतं की प्रवीण परदेशी साहेबांचे सगळे अधिकार या विषयाच्या बाबतीत काढण्यात आलेत. मग बैठकीमध्ये आम्हाला का खोटं बोललं गेलं? अरे किती वेळा डोकं फोडायचं या सरकारच्या पुढे विनंती केली आणि आम्हाला राजकारण याच्यात करायचं नाही. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा माघार घेतली, चला चर्चा करू, मार्ग निघाला पाहिजे. सगळ्याच गोष्टीत राजकारण झालं पाहिजे असं नाही. तर मार्ग निघत असेल, शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर आम्ही नरमायची भूमिका घेतली. पण मला असं वाटतं हे सरकार फसवं सरकार आहे. यांना फक्त शब्दाचा खेळ हे करतात, शब्दात लोकांना अडकवतात आणि त्यात मात्र सगळ्यांची थट्टा करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. काय झाले की अवकाळी पाऊस आला तेव्हा घोषणा मोठी केली, 35,000 कोटीची घोषणा केली. मदत झाली कुठेतरी 11,000 का 12,000 कोटीची. त्यात त्यांनी सांगितलं पीक विम्याचे 17,000 कोटी येते, आले किती 1,200 कोटी. बाकीचे पैसे कुठे गेले? आणि या योजनेमध्ये सुद्धा तशीच फसवेगिरी त्यांनी केलेली आहे की 35-36,000 कोटीची कर्जमाफी दिली असं ते म्हणतात आणि खरं तर आकडे बघितले तर 12-13,000 कोटीच्या पुढे हा आकडा तिथं जाणार नाही. आणि हा अहवाल जर बघितला जो अधिवेशनामध्ये आम्ही आज उद्या केव्हा आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव असेल त्याच्यावर याच्यावर बोलणार आहोत की अतिशय फसवेगिरी या सरकारने या अहवालाच्या माध्यमातून आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याच्या बाबतीत सुद्धा तिथं केलेला आहे. म्हणजे जे अडचणीत येऊन ज्यांचं कर्ज थकीत झालेले शेतकरी त्यांच्यावर पण अन्याय
आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, त्यांच्यावर सुद्धा अन्याय आहे. हे कुठं ना कुठेतरी अन्यायकारक आहे. मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे, आम्ही आमच्या परीने तिथे लढतोय. आता हा लढा तुम्हाला सुद्धा हातामध्ये तिथे घ्यावा लागेल. या सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना तुम्हाला जाब विचारावा लागेल. हा नेता नाही तर ह्यातले नेते जर तुमच्या मतदारसंघात तुमच्या भागात आलेत तर त्यांच्या गाड्या अडवा, त्यांना विनंती करा, त्यांच्याशी चर्चा करा. हा अन्याय तुम्ही का आमच्या शेतकऱ्यांवर केला, हा प्रश्न सामान्य लोकांनी सुद्धा विचारला गेला पाहिजे, असं आमच्या सगळ्याचं मत आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून तुमचा पक्ष जो आहे तो सत्तेत जाणार अशा संदर्भातल्या चर्चा वारंवार होताना पाहायला मिळत आहे. जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांची देखील भेट घेतलेली आहे. तर वारंवार तुम्ही स्वतः आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होताय आणि विरोधी बाकावरची भूमिका मांडताय, तरी देखील राजकीय वर्तुळात मात्र तुमचा पक्ष सत्तेत जाणार अशा संदर्भातल्या चर्चा रंगतात. हे बघा, आमच्याकडनं कोणाबरोबरही सत्तेत जाण्याच्या बाबतीतली चर्चा तिथं झालेली नाही. न काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा तिथं झालेली आहे. त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातला भाजपचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेब घेतात आणि वरून जास्तीत जास्त महाराष्ट्रावर एखादा निर्णय जर लादायचा असेल भाजपकडनं, ते अमित शाह साहेबांच्या माध्यमातून तो लादला जातो. तावडे साहेबांना या बाबतीतले किती अधिकार आहेत हे मला माहित नाही. तावडे साहेब नक्कीच मोठे नेते आहेत, त्यामुळे चर्चा होऊन त्यात काही फायदा नाही. एक तर चर्चा झाली हे आम्हाला माहित नाही आणि चर्चेत नक्कीच मला विश्वास आहे की कुठेही सत्तेत जाण्याचा मुद्दा तिथं त्या ठिकाणी घेतला गेला नाही. आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे की कुठलाही नवीन पक्ष हा सत्तेत सामील होणार नाही. आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, आमच्या पक्षाची भूमिका आहे की आज लोकांबरोबर लावून या सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढायचं आणि महाराष्ट्र धर्म जपायचा. अहो, तुम्हाला काय सांगायचं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली इतका मोठा भ्रष्टाचार आपल्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. गरिबाचा पैसा टॅक्सच्या माध्यमातून जो आपल्या तिजोरीमध्ये जातो राज्याच्या, त्याचा अक्षरशः भ्रष्टाचारामुळे चिखल झालाय असं आपण म्हणू शकतो. विविध विभागाच्या अंतर्गत सुद्धा जसं तुम्ही सांगितलं की होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत जेल विभाग येतो, त्या विभागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. विविध विभाग जर आपण बघितले त्याच्यात मोठा भ्रष्टाचार आहे. महिला व बाल विकास या विभागामध्ये भ्रष्टाचार आहे, इतर विभागामध्ये भ्रष्टाचार आहे. त्यामुळे इथं काय चाललंय तर सत्तेत या लोकांना का राहायचंय, कारण त्यातून त्यांना मलिदा मिळतोय, त्यांना त्यातून पैसा मिळतोय. म्हणजे अक्षरशः भ्रष्टाचाराचा कहर या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी आलेला आहे. आपलं जर कर्ज बघितलं या महाराष्ट्रावर, जे पूर्वी 5 लाख कोटी झालं तरी खूप झालं असं म्हणलं जात होतं, आज आता आपण 11 लाख कोटीच्या आसपास तिथे चाललेलो आहोत. आणि याच्यातून काय केलं जातंय तर मोठे प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर आणि या विविध योजनेच्या माध्यमातून आणले जातात आणि त्यातून हजारो कोटी रुपयाचा तिथं भ्रष्टाचार होतो. याच्याच बरोबर तुम्हाला माहिती आहे, अयोध्या पवित्र भूमी आहे, तिथं प्रभू श्रीरामांचं जे पवित्र मंदिर बांधण्यात आलं त्यात भ्रष्टाचार झाला. तसंच उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला. तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे नाशिकमध्ये जे हे घेतलं जाणार आहे, धार्मिक आपला कार्यक्रम घेतला जाणार आहे, तर त्याच्यामध्ये कुंभमेळा, त्याच्यामध्ये सुद्धा तर हजारो कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. त्यामुळे देवाच्या नावावर सुद्धा हे पैसे खायला लागलेत, मंदिरातून पैसे खायला लागलेत आणि महाराष्ट्राच्या तिजोरीतून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आज चालू आहे. हिंदी में जानना चाहेंगे आप लोन को लेके जो जिस तरह से मीटिंग के किसानों का जो कर्ज माफी है उसको लेके, और दूसरा आपकी पार्टी एनडीए में जाने की बात हुई है, 2 सवाल थे. देखो, जो महाराष्ट्र में लोन वेवर दिया गया सरकार के माध्यम से, उसमें जो कंडीशंस डाली गई, एक तर नॉन रेगुलर जो किसान है, मतलब जिनका जो लोन है वहां पे थकित है, ड्यू है, ओवर ड्यू है, उनके लिए 2 वहां पे कंडीशंस डाली गई. जिन्होंने 2019 को उस टाइम जो कर्ज माफी की योजना आई थी उसका लाभ अगर लिया होगा तो इस कर्ज माफी में उनको ज्यादा से ज्यादा 50,000 की मदद की जाएगी. जो रेगुलर किसान है उनके लिए सिर्फ 50,000 रुपए दिए जाएंगे, और वो भी 26 और 27, मतलब 27 एंड तक. ये साल
जो अभी तक खत्म नहीं हुआ, 1 साल उनको रुकना पड़ेगा और उसमें भी बहुत सारे कंडीशंस डाले। तो इसके लिए हमने 2 आंदोलनें किए और वो आंदोलन होने के बाद सीएम साहब के साथ हम बैठे। उन्होंने कहा प्रवीण परदेसी जो ये समिति है, इस समिति के अध्यक्ष थे, उन्होंने रिकमेंडेशन सरकार को दी, उनके सामने आप बैठो। तो हम सब, उनका जो पत्र आया था परदेसी साहब के ऑफिस का, उसके माध्यम से वहां पे हम सब, वहां पे कार्यकर्ता, आमदार, नेते, किसान नेते वहां पे गए और वहां पे जाने के बाद 2 मिनट पहले, मीटिंग चालू होने के पहले, वहां पे परदेसी साहब का फोन आता है, बोलते कि मैं नहीं आ पाऊंगा। और उसी के साथ ऑफिस में चर्चा करने के बाद ऑफिस ने हमको जो बताया कि वहां पे मुख्यमंत्री साहब के कार्यालय ने बताया कि ये कमेटी अभी बर्खास्त होगी, तो अभी इनके सामने बैठक करके करोगे क्या? तो फिर मीटिंग में आप हमको कहते हैं कि बैठो और वहां पे जाने के बाद मीटिंग कैंसिल होती है। कहा जाता है कि उस मीटिंग के सामने जाके बात करके कुछ फायदा नहीं। तो फिर ये जो आप मजाक बनाए रखे हो किसानों का और ये कर्ज माफी का, कहा ना कहा तो भी ये गलत बात है। 70% किसानों के ऊपर, मतलब 36 लाख किसानों के ऊपर ये अन्याय होने वाला है। हम इसका विरोध करते हैं। आज जो मीटिंग कैंसिल हुआ उसका भी हम निषेध करते हैं। और ये सरकार, ये झूठी सरकार है, ये किसानों को फंसा रही है, युवक को फंसा रही है, विद्यार्थियों को फंसा रही है, उसी के साथ जो अलग घटक है उनको भी ये सरकार फंसा रही है। और आज इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे जो पैसा भ्रष्टाचार के माध्यम से ये सरकार के जो नेता जो खा रहे, उससे अगर आप पता चलो तो इंफ्रास्ट्रक्चर सिर्फ नाम के लिए, वहां पे करप्शन का बहुत बड़ा कीचड़ इस महाराष्ट्र में खेला जा रहा है। ऐसा हम सबका